राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय महिलेची नियुक्ती करून राजकीय पुनर्वसन करू नका अशी मागणी शरद पवार गटाच्या सरचिटणीस अंजली विटनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। राजकीय पूर्ववैमनस्यातून आयोग निपक्षपणे काम करत नसल्याने महिलांना न्याय मिळू शकत नाही असं अंजली विटनकर यांनी पत्रात म्हटलंय। महिला अधिकारी, संविधान, कायदे यांची जाण असलेल्या कर्तबगार महिलेची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करावी आणि तसं जर झालं तर अध्यक्षपदाला न्याय मिळेल अशी विटणकरांनी म्हणणं मांडलेलं आहे, पत्रात लिहिलेलं आहे। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहेत आणि या अध्यक्षपदी आता वर्णी लावताना राजकीय पुनर्वसन न करता ज्यांना खरंच महिलांच्या प्रश्नांची जाण आहे त्याच व्यक्तींची नियुक्ती करावी अशी मागणी जी आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून केली जाते। आपल्यासोबत ही मागणी करणाऱ्या अंजली विटणकर आपल्यासोबत आहेत। मला सांगा, नेमकी तुमची ही मागणी काय आहे? राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे राजकीय पुनर्वसित पद राहू नये असं का वाटतं तुम्हाला? राज्य महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे। त्याच्यामुळे या वैधानिक संस्थेमध्ये एक निष्पक्षपणे म्हणजे चौकशी करणारा व्यक्तीच असायला हवा आणि त्याचबरोबर राजकीय जर का तिथे व्यक्ती नेमल्या गेल्या तर कुठेतरी बायसनेस हा येऊ शकतो आणि त्याच संदर्भामध्ये राज्य महिला आयोगाचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे, ज्यांना संविधानाचं ज्ञान आहे, ज्यांना महिलांच्या कायद्याविषयी ज्ञान आहे, ज्यांना महिलांच्या धोरणात्मक लेवलवर जे संविधानाला अपेक्षित आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर सुद्धा यंत्रणेकडून ती कामं कशी करून घ्यावी, एक्झिक्यूट कशी करावी या संदर्भातलं संपूर्ण नॉलेज असलेली सामाजिक क्षेत्रातली महिला असेल तरीही ती चालेल, किंबहुना सामाजिक क्षेत्रात या सर्व गोष्टीचं नॉलेज असलेली महिलाच निवड प्रक्रियेद्वारे म्हणजे कायद्याला अपेक्षित असलेली जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया राबवूनच तिथे नियुक्त्या मिळायला पाहिजे। बरं, ही मागणी तुम्ही करत आहात, आतापर्यंत ज्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्यांमधून तुमचा हा अनुभव आलेला आहे का की या राजकीय नियुक्त्या असतात आणि त्याचा फायदा होत नाही म्हणून? बरोबर आहे, कारण आजपर्यंतचा जर आपण इतिहास बघितला तर राजकीय महिलांनाच तिथे संधी दिल्या गेली आहे, पण राज्यामध्ये असे अनुभव असलेले म्हणजे संविधानामध्ये असलेले अधिकार असेल किंवा संविधानाला अपेक्षित असलेले धोरणं असतील किंवा संविधानाला अपेक्षित अशी ही प्रक्रिया असेल तर ह्या सगळ्या प्रक्रिया राबवायचा अनुभव असलेल्या सुद्धा महिला कित्येक महिला राज्यामध्ये आहेत। त्यामुळे त्यांना सुद्धा ती संधी मिळावी आणि त्यांना ती संधी तेव्हाच मिळेल जेव्हा या संदर्भातली एक जाहिरात निघेल, निवेदनं मागितल्या जाईल आणि प्रॉपरली मुलाखतीला त्यांना बोलवल्या जातील आणि निष्पक्षपणे त्या महिलेची निवड होईल, तेव्हाच या सगळ्या महिलांना तिथे संधी मिळेल असं मला वाटतं। बरं, आता खरात सारखं प्रकरण बाहेर निघालेलं आहे, राज्यात अनेक महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असतात। तुम्हाला काय वाटतं की जर या जागी एका निष्पक्ष महिलेची किंवा ज्याला अभ्यास आहे त्या व्यक्तीची निवड केली असती तर हे सगळे प्रकरण इतके पुढे गेले नसतेत का? खरातच्या प्रकरणामुळे या गोष्टीला वाचा फुटली आहे, पण याआधी सुद्धा असे कित्येक प्रकरणं झालेले आहेत की त्यावेळेस सुद्धा महिला आयोगाकडे सामान्य नागरिकांनी वोट दाखवलेले होते। त्याच्यामुळे अशी पाळी येऊ नये आणि ह्यासाठी म्हणूनच निष्पक्षपणे म्हणजे त्याची चौकशी व्हावी, ह्यासाठीच राजकीय महिला तिथे नको आहे। आणि राजकीय महिला असताना इथे झालं काय आहे की रुपाली चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा होत्या आणि त्या एका पक्षाच्या सुद्धा अध्यक्ष होत्या। त्याच्यामुळे हा बायसनेस कुठे ना कुठेतरी हा येणारच होता। त्यामुळे आमची नेहमीच मागणी राहिली आहे की सामाजिक क्षेत्रातल्या महिलांनाच इथे पुढाकार जर दिला तर कुठेतरी अशा प्रकारच्या घटना ह्या त्या चांगल्या प्रकारे हाताळू शकतील आणि सामान्य महिलेला त्या न्याय देऊ शकेल। बरं, आता तुम्ही या सगळ्या मागण्यांचं पत्र कोणाला दिलेलं आहे का किंवा कोणाकडे ही मागणी तुम्ही जाऊन करणार आहात? मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती केलेली आहे आणि त्यांना ही विनंती केली की बा आता जी नवीन निवड जी होणार आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची, ती निवड ही कायद्याला अपेक्षित असलेली प्रक्रिया राबवूनच व्हावी आणि तशी जर प्रक्रिया झाली तर या क्षेत्रातल्या महिलांना सुद्धा ती संधी मिळेल। नक्कीच राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे राजकीय व्यक्तीला देऊन त्यांचं पुनर्वसन न करता ज्यांना संविधान आणि महिलांविषयी कायद्याची जाण आहे त्यांना जर दिलं तर खरात सारख्या प्रकरणामध्ये जो पक्षपाती झाल्याचा आरोप केला जातोय तसा आरोप होणार नाही अशी मागणी जी आहे ती अंजली विटणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे आहे ते पत्र लिहून केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर। स्वतःला कॅप्टन बिरुद लावणारा हा अशोक खरात 10वीच्या परीक्षेत मात्र नापास होता अशी माहिती समोर आली आहे।
विशेष म्हणजे खरात हा जन्मतारीख मागायचा आणि मग त्या आधारे अंकशास्त्र करून, म्हणजे अंकशास्त्राचा अभ्यास त्याने केलेला होता असं सांगून तो त्या व्यक्तीचं भविष्य सांगायचा. तो खरात 10वीच्या परीक्षेत गणित विषयात चक्क नापास होता. अशोक खरात यानं मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी इथं त्याचं शालेय आयुष्य गेलं. तो शिक्षणाकरता वावी या शाळेमध्ये जायचा. 1 जून 1965ची त्याची जन्मतारीख आहे. अशोक खरात याचं शाळेतलं नाव लक्ष्मण एकनाथ खरात असं होतं. याच नावानं त्यानं मार्च 1983 मध्ये 10वीची परीक्षा बैठक क्रमांक C52341 या आसन क्रमांकावरून दिली. त्यानं खरात 2 विषयामध्ये, म्हणजे 10वी मध्ये खरात 2 विषयामध्ये नापास झाला होता. खरातला मराठी विषयात 39, इंग्रजीमध्ये 37, गणितात 28, विज्ञानमध्ये 62, समाजशास्त्रात 38, हिंदीमध्ये 47 असे एकूण 251 गुण होते. भोंदू खरात याचं आपण साधारण गुणपत्र काय ते बघितलं. हा विकृत भोंदू बाबा अशोक खरात नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातून विधीसाठी वस्तू आणायचा. ही चर्चा समोर आल्यावर विशेष पथक त्या ठिकाणी गेलं. मंगळवारी इगतपुरीला गेलं आणि तिथे धडक दिली, चौकशी करायला सुरुवात केली. तालुक्यातील नांदगाव बुद्रुक इथं राहणाऱ्या एका स्थानिक बाबाच्या घरी खरात नियमितपणे जात होता असा संशय व्यक्त करण्यात आल्यावर त्याची ही पडताळणी झाली. या दुव्याची शहानिशा करताना तपास पथक गावात पोचलं आणि तपासादरम्यान अजून एक गंभीर बाब समोर आली. स्थानिक भोंदू बाबा मार्फत खरातला गंडे, दोरे, अंगठ्या अशा वेगवेगळ्या वस्तू पुरवल्या जात होत्या. खरातच्या आर्थिक व्यवहारांमधून या स्थानिक भोंदू बाबाच्या नावावर इगतपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशय सुद्धा तपासात व्यक्त होतोय. आतापर्यंत या खरातवर 6 गुन्हे दाखल झालेले होते. 6 महिला पुढे आल्या आणि त्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप या खरातवर केलेले आहेत. तसे गुन्हेही दाखल झालेत आणि आता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 7वा गुन्हा या अशोक खरातवर दाखल झालाय. अशोक खरातच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयवर अशोक खरातच्या सांगण्यावरून जिने गुन्हा दाखल केलेला होता त्याच तरुणीने अशोक खरातवर काल गुन्हा दाखल केला. या तरुणीने अशोक खरातने ऑफिसमध्ये बोलवून माझ्यावर लैंगिक अत्याचार केले असं आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. खरातच्या ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या विरोधात शिर्डी पोलिसांमध्ये तिनं गुन्हा दाखल केला होता. तो खरातने सांगितलं म्हणूनच. नीरज जाधव हा अश्लील फोटो बनवतो आणि पाठवतो असा आरोप करत त्या तरुणीनं नीरज जाधववर गुन्हा दाखल केला होता. आता हीच ती तरुणी जिनं अशोक खरातनं आपलं लैंगिक शोषण केलंय असा आरोप करते आणि गुन्हा दाखल करते. शेतात घर बांधण्यापूर्वी अशोक खरातचा धार्मिक सल्ला घेण्याकरता आई वडील मला त्यांच्याकडे घेऊन गेलेले होते असं ही तरुणी सांगते. तेव्हाच तिची अशोक खरातशी ओळख झाली. या ओळखीनंतर अशोक खरातनं या तरुणीसोबतही तेच गुंगीचं औषध पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलंय. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये अशोक खरातने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा या तरुणीचा आरोप आहे.